बैठक बोलवलेली आहे. बैठक सुरू करायच्या अगोदर जागेवरनच महिलांनी नाही, महिला सोडून इथं संग्रामनगर मधले किती लोक उपस्थित आहेत त्यांनी हात वर करावेत. संग्रामनगर मधले राहणारे किंवा व्यवसाय करणारे, राहणारे किंवा व्यवसाय करणारे, संग्रामनगर मध्ये राहणारे असतील किंवा व्यवसाय करणारे असतील 25-30 जण आहे फक्त. यशवंतनगर मधले बरेपैकी आहेत. बैठकीचा उद्दिष्ट आपल्याला कल्पनाच आहे की अकलूज आणि परिसर किंवा जुनं अकलूज ह्या सगळ्या परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी किंवा वाहतूक हे आपण रोजच्या रोज आपण दैनंदिन सगळेजण अनुभव घेतोय. आणि मी आवर्जून आत्ता बैठक घ्यायला आपण इथं भाग पाडलेली आहे. त्याचं कारण हे की आजपासनं 15 जून पर्यंत शाळा सुरू होईपर्यंत, आजपासून 15 जून पर्यंत शाळा सुरू होईपर्यंत हे जर आपण सुसूत्रता आणू शकलो, सुरळीतपणा आणू शकलो, तर शाळा ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेस निश्चितच रहदारी वाढत असते, विद्यार्थ्यांची संख्या असते, त्यावेळेस ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं हे थोडंसं कठीण जातं आणि त्यावेळेस करणंही शक्य नसतं. त्यामुळे आत्तापासूनच शिस्त लागावी किंवा त्यात काही जे बदल आपण सुचवतोय किंवा बदल आपल्याला करायचे आहेत ते आत्तापासूनच जर सगळ्यांच्या सहमतीनं त्या ठिकाणी घेतली तर ते सूत्रता आणायला त्या ठिकाणी सोपं जाईल. म्हणून आज आपण बैठक घेतलेली आहे. आणि अतिशय जबाबदारीचा विषय हा प्रत्येकाचा आहे. एकट्या नगरपालिकेचा किंवा एकट्या कुणाचा हा विषय नाही, हा सामुदायिक जबाबदारीचा विषय आहे. आणि त्यामुळं मी पहिल्यांदा विषय मांडतो, चर्चा आपण करू. PWDचे अधिकारी आहेत, पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत, RTOचे अधिकारी आहेत, MSCBचे अधिकारी आहेत, हे सगळे 4-5 विभागाचे अधिकारी, ST स्टँडचे आहेत, हे सगळे ह्या ठिकाणी बोलवलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला काय प्रश्न असतील तर ते तुम्हीही विचारू शकता. पण मुख्यतः विषय मी जसं म्हटलं की आपल्याला ट्रॅफिकची सुसूत्रता आणायची असेल, वाहतुकीची दळणवळणाची व्यवस्था आणायची असेल तर ही सामुदायिक जबाबदारी आहे. हे नियम कायदा करून होणार आहे का? तर होणार नाही. हे आपल्याला सगळ्यांनाच शिस्त पाळावं लागणार आहे. आपल्याला कल्पना असेल किंवा नसेल तर मी माहितीसाठी सांगतो की आपल्या देशातलं सगळ्यात काय म्हणायचं त्याला ट्रॅफिक जास्त असलेलं शहरांपैकी देशातलं सगळ्यात ट्रॅफिक जॅम असलेलं शहर हे बँगलोर आहे. आणि 2 नंबरचं शहर हे पुणे आहे देशात. 1 नंबर बँगलोर, 2 नंबर पुणे. आणि जगाच्या पातळीवरती जो सर्वे आला होता किंवा जो अभ्यास झालेला आहे, जगाच्या पातळीवरती बँगलोर 3 नंबरला येतं आणि पुणे 5 नंबरला येतं जगात. मागच्या 10 दिवसापूर्वीचा माझा स्वतःचा अनुभव आहे. चेहूर फाट्याला मी रात्री 8 वाजता पोहोचलो आणि हडपसरला मला पोहोचायला 2.5 तास लागले थेऊर फाट्यावरनं. आणि त्यामुळं ही परिस्थिती आज जी काही शहरीकरणाची होऊ लागलेली आहे, ह्याच्यामध्ये आपण सुद्धा अडकून जाऊ. आणि ही आजपासूनच जर आपण शिस्त लावून घेतली स्वतःलाच, नियम कायदा हे आहेत, सगळं आहे, पण आपल्यालाच आपण शिस्त लावून घेण्याची गरज आहे. आणि त्यासाठी ही आत्ताच बैठक घेणं गरजेचं होतं. कारण ज्या प्रमाणात वाहतूक वाढतीये, ज्या प्रमाणात वाहनं येत आहेत, ते जर पाहिलं तर मी आत्ताच RTO कार्यालयातनं माहिती घेतली. आणि 2004 साली आदरणीय दादा उपमुख्यमंत्री असताना 2004 साली उपमुख्यमंत्री असताना RTO कार्यालय आपल्याकडे सुरू झालं. 2004 पासून आतापर्यंत 22 वर्षात किती वाहनं रजिस्टर झाली अकलूज RTO कार्यालयात? तर अकलूज RTO कार्यालयात 4 तालुके येतात: माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस. ह्या 4 तालुके येतात.
आणि ह्या 4 तालुक्यांमध्ये 22 वर्षात अकलूज आरटीओला रजिस्टर झालेली 5 लाख वाहनं आहेत, 5 लाख. आणि त्याच्यापैकी मोटरसायकल किती रजिस्टर झाल्या तर 3,72,000. ट्रॅक्टर ट्रक साधारणतः 4,800. गाड्या म्हणजे मारुती आपल्या बारक्या गाड्या हे 4,000, 47,000 बारक्या गाड्या रजिस्टर झाल्या. जीप 3,000 झाल्या आणि रिक्षा 900 रजिस्टर झाल्या. एवढी वाहनं आपल्या एका आरटीओ कार्यालयामध्ये, 5 लाख वाहनं आपल्या अकलूजच्या आरटीओ कार्यालयामध्ये रजिस्टर झाली. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अपघाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि अपघाताचं प्रमाण जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारनं जी आकडेवारी जाहीर केली त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 2023 साली अपघात किती झाले देशात तर 1,50,000 आणि मृत्यू पडलेली संख्या 43,000. 2024 साली 1.5 लाख अपघात झाले, 64,000 मृत्यू पडले, जवळपास 65,000. आणि 2025 साली 1,34,000 ऍक्सिडेंट झाले आणि 57,000 लोक मृत्यू पडले. आणि महाराष्ट्रातली जर संख्या पाहिली तर 2023 30,000 ऍक्सिडेंट झाले, 15,500 लोक मृत्यू पावले. 2024 साली 36,000 ऍक्सिडेंट झाले, जवळपास 16,500 लोक मृत्यू पावले. आणि मार्च महिन्याअखेर 2026च्या म्हणजे 2025ला 36,000 ऍक्सिडेंट झाले, जवळपास 16,500 लोक मृत्यू पावले. आणि ह्या 3 महिन्यामध्ये मार्च अखेर 9,500 ऍक्सिडेंट झाले आणि जवळपास 4,000 लोक मृत्यू पावलेले आहेत. आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, हायवे, नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे असे एकूण अपघात झाले 3,400 आणि मृत्यू 700 आणि गंभीर जखमी म्हणता येईल असे जवळपास 700. 1400 लोक 2023 साली आपल्या सोलापूर जिल्ह्यात. 24 साली सगळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व इतर आपले रस्ते असं गृहीत धरून 2024 ला सुद्धा 3,400 ऍक्सिडेंट झाले. आणि ह्या वर्षी मात्र मृत्यूंचं प्रमाण वाढलं, 800 मृत्यू, 800 गंभीर जखमी. आणि 2025 साली 1,300 ऍक्सिडेंट झाले आणि मृत्यू जवळपास 800, गंभीर जखमी 450. एकूण ऍक्सिडेंट 3 वर्षात आपल्या जिल्ह्यामध्ये 8,200 ऍक्सिडेंट झाले आणि मृत्यू 2,389. एवढी मोठी संख्या आहे. आणि गंभीर जखमी जवळपास 2,000. ही आपल्या जिल्ह्याची परिस्थिती आहे. आणि अकलूज आणि माळशिरस तालुका किंवा ह्या 4 तालुक्यामध्ये माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस या 4 तालुक्यांमध्ये ह्यांच्या आरटीओच्या कार्यक्षेत्रात 2023 साली 950 ऍक्सिडेंट झाले, 250 लोक मृत्यू पडले. 2024 साली जवळपास 9,075 ऍक्सिडेंट झाले, मृत्यू 2,074 झाले. आणि 2025 साली 27 ऍक्सिडेंट झाले आणि 284 लोक त्या ठिकाणी मृत्यूला सामोरे गेले. त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी निधन झालेलं आहे. मी जर का दरवर्षी आपल्या ह्या 4 तालुक्यांमध्ये 200 आणि 300 लोक त्या ठिकाणी अपघातात आपल्याला सोडून जात असतील तर किती गंभीर गोष्ट आहे. ह्याला गांभीर्यानं पाहिलं पाहिजे का नाही? का नुसतंच राजकारण, का नुसतंच मागण्या म्हणजे जे आपलं लाईट, पाणी, रस्ता ह्या गोष्टींकडे पण लक्ष दिलंच पाहिजे ना. लाईट, पाणी, रस्ता हे गरजेचंच आहे, ते बघितलंच पाहिजे.
सगळ्यांनीच बघितलं पाहिजे, विशेषतः प्रशासनाने मी बघितलंच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण हाही सामाजिक विषय आहे, गंभीर विषय आहे. आणि हा मी जसं तीनदा म्हणणार आहे की हा नियम आणि कायदा करून सुटणार नाही प्रश्न. ह्याला आपण स्वतःहून शिस्त लावून घेतली पाहिजे. अनेक परदेशी देशांमध्ये, परदेशात, आपणही परदेशात जाऊन आलाय, बरेच जण जातात, डॉक्टर्स जातात, मेडिकलचे बरेच लोक जातात. मी पाहिलंय की जर का चालणारा व्यक्ती फुटपाथवर असेल आणि रस्त्यावरती असेल आणि हिरवी लाईट जरी असेल, सिग्नल जरी चालू असला आणि त्याला नुसता फुटपाथवरनं रस्त्यावर जरी पाऊल ठेवला रस्ता क्रॉस करण्यासाठी, तर अख्खं ट्रॅफिक थांबतं. तसं आपल्याकडे होतं का? म्हातारे लोक चालत असतात, वडीलधारी मंडळी रस्ता क्रॉस करायचा असतो, लहान मुलं रस्ता क्रॉस करायचा असतो, आपण थांबतो का? थांबत नाही आपण. त्याला असं चकवा देऊन आपण पुढे निघून जातो. ही जबाबदारी कोणाची? हे नियमन कायदा करून होणार आहे का? वडीलधारी मंडळी रस्त्यावरनं चालतायत, उन्हातानाचं, त्यांना रस्ता क्रॉस करायचा आहे, मुलांना रस्ता क्रॉस करायचा आहे, आपण थांबलं पाहिजे. थांबत नाही आपण. लहान गोष्ट आहे, किरकोळ गोष्ट आहे. इमारती बांधल्या, रस्ते झाले, गटरी झाल्या, लाईट झाली, सुशोभीकरण झालं, गार्डन झाले, असं होत नाही. हे आज मूल्यमापन शहरीकरणाचं जरी होत असलं, पुणे, मुंबई, दिल्ली, लंडन, कलकत्ता, बँगलोर, चेन्नई, हे उद्या आपलं सुद्धा मूल्यमापन होणार आहे की कुठलं गाव स्वच्छ आहे, कुठलं गाव शिस्तबद्ध आहे, कुठल्या गावात नियम पाळले जातात. हे पुरस्कारासाठी करायचं नाहीये, बक्षिसासाठी करायचं नाही, हे आपल्या सगळ्यांच्या सुरक्षितेसाठी आहे. ही सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी आहे. आणि म्हणून सुट्टीच्या दिवसात आज आपण बैठक घेतलेली आहे. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी नियमावली होत असताना, नियम कायदे